kidney is not just about excretion. So kidney is overall management of my body. तर आपल्या संपूर्णपणे रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन, त्यानंतर आपलं कंप्लीट ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंट, आपल्या शरीरातलं सोडियम पोटॅशियम हे जे सगळे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचं मॅनेजमेंट, आपल्या शरीराची वॉटर बॅलन्स, आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन ते सुद्धा किडनीवरती डिपेंडंट. डायबिटीज झाला म्हणजे फक्त वरवरचंच आहे, किडनीपर्यंतचा विचार लोक करतच नसतील. मित आहार, मित व्यवहार आणि मित आचार. किडनी हा एक पद्धतीचा आपल्याकडे असलेला एक सिक्युरिटी गार्ड आहे, जो प्रोटेक्टर आहे. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट किडनीवरती कुठल्या गोष्टीचा होतो माहिती आहे का? बाकी सगळ्यात आपल्याला माहिती आहे की रॉंग डाएट किंवा हे वगैरे, पण हो डॉक्टर, डायबिटीज झाला की किडनी खराब का होतो महत्वाचं, आणि हाय शुगर लेवल्स किती इम्पॅक्ट करतात हे? डायबिटीज झाल्यामुळे किडनी खराब होत नाही. खूप दिवसासाठी जर का माझ्या शरीरामध्ये शुगर किंवा बीपी हायर साईडला राहिलं, किडनीचा डॅमेज लवकर व्हायला लागतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कुठल्याही पिलमुळं तुमचा झालेला किडनीचा डॅमेज भरून नाही निघणार आहे. तो बेटर शुगर कंट्रोलमुळं, बेटर लाईफस्टाईलमुळं, शरीराला परत मेटाबॉलिझम चांगलं केल्यामुळं ते व्यवस्थित होणार आहे. डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यात येत होतं की हाय शुगर लेवल्स, ओके, त्यामुळे हाय मेडिसिन्स डोसेस आणि हाय मेडिसिन्स डोसेस इम्पॅक्ट करतात तुमच्या किडनीवरती, किडनी किंवा ओव्हरऑल लिव्हरवरती. बरोबर. तर असे काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत का की जे रिस्की आहेत? जरा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या शरीराची सफाई व्यवस्था म्हणजे किडनी, आणि ह्या सफाई व्यवस्थेला जाणतेपणी किंवा अजाणतेपणी जर कोणी त्रास देत असेल तर तो म्हणजे डायबिटीज, मधुमेह. आज एक सर्वे असं सांगतो की 10% डायबिटिक पेशंट्सना किडनी डिसऑर्डर होतोच आहे. तर मग आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायचं आहे की डायबिटीज आणि किडनीचा काय संबंध आहे, लक्षणं कुठली दिसत आहेत, आणि अर्थातच उपाय काय आहेत त्यावर. आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत. विषय गंभीर वाटतोय का? हो, खूपच गंभीर समस्या आहे, आणि म्हणजे थँक्स फॉर ब्रिंगिंग अटेन्शन. ह्या टॉपिक घेतल्याबद्दल मी थँक्यू म्हणेन तुला, की कारण आज खूप अनफॉर्च्युनेट वाटतं की लोक आज डायबिटिक रिव्हर्सलला जेव्हा येतात ना, आणि जेव्हा आम्ही त्यांचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चेक करतो, त्यातल्या ऑलमोस्ट 30% लोकांच्यामध्ये त्यांचे किडनी पॅरामीटर हे वायर झालेले असतात, आणि त्याच्याबद्दलचा जेवढा सिरियसनेस त्या पेशंटपर्यंत पोहोचवायला पाहिजे बरोबर तेवढा अनफॉर्च्युनेटली डायबिटिक पेशंट्सपर्यंत पोहोचवला गेलेला नसतो. आणि त्यांचं एकच असतं की डॉक्टर मला डायलिसिस नाही करायला लागणार ना, किंवा मला डायलिसिस करायचं नाही आहे. पण त्याच्या अगोदरसुद्धा किडनी आपल्याला कुठल्या लेवलवरती डॅमेज झालेली आहे, किडनीचा एक्झॅक्ट रोल काय असतो, किंवा खूप सारे पेशंट येताना ते काय म्हणतात की डॉक्टर आम्ही का डायबिटिक रिव्हर्सल किंवा आम्ही तुमच्या ट्रीटमेंटकडे का आलो, कारण आम्हाला आमच्या रेग्युलर डॉक्टरांनी इन्शुलिन घ्यायला सांगितलं. आणि त्यांना आम्ही जेव्हा विचारतो की काय इन्शुलिन तुम्हाला घ्यायला लावलं, तर ते सांगतात की आमची शुगर वाढत होत्या, आमच्या गोळ्यांवर कंट्रोल होत नाही, किंवा आता तुमच्या गोळ्यांचे डोस जर का वाढवले तर त्याचा तुमच्या किडनीवर इम्पॅक्ट होऊ शकतो, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी आम्हाला इन्शुलिन घ्यायला सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला इन्शुलिन घ्यायची भीती वाटते. म्हणजे मला खरंच खूप अनफॉर्च्युनेट वाटतं, आणि त्यांना हे कन्व्हिन्स करायला लागतं की बाबा रे, डॉक्टरांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं तर इन्शुलिन इज कन्सिडर्ड ॲज अ मोर सेफर ऑप्शन ॲज कम्पेअर टू हे, तर तुम्ही माझ्या इन्शुलिन का घ्यायला लागणार नाही आणि मला गोळ्यांवरच का कंट्रोल करायला लागतो, ह्याच्यापेक्षा पण तुम्ही या फॅक्टकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की तुमच्या किडनीला डॅमेज व्हायला लागलेला आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी रिव्हर्सिबल आहेत, पण एकदा का तुमची किडनी एंड स्टेज रिनल डिसऑर्डरमध्ये गेली आणि तुम्हाला जर का डायलिसिसपर्यंत पोचायला लागलं तर तिथून माघारी नाही फिरता येत. सो किडनी डिसऑर्डर हा असा सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला परमनंट परावलंबित्वाकडे घेऊन जाणारा सब्जेक्ट आहे. सॉरी तुम्हाला इंटरप्ट करते, किंवा असंही आहे का डॉक्टर की डायबिटीज झाला म्हणजे फक्त वरवरचंच आहे, किडनीपर्यंत किडनीपर्यंतचा विचार लोक करतच नसतील? नाही, डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये, ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये किडनीचा खूप मोठा रोल आहे. इनफॅक्ट आपल्या शरीरातले खूप सारे फंक्शन्स, आपल्या शरीरातली फक्त आपल्याला काय माहिती की किडनी म्हणजे फक्त एक्सक्रिशन किंवा युरिन पास करणं किंवा युरिनच्या द्वारे, इट्स नॉट लाईक दॅट. आपल्या शरीरातलं इरेथ्रोपोएटिन जे आपल्या शरीरामध्ये बोन मॅरो किंवा आपल्या शरीरामध्ये ज्याला म्हणतो ना आपण रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स, आरबी, हे सगळं असतं.
तर आपल्या शरीरातले रेड ब्लड सेल प्रोडक्शन जे आहे ते किडनीमध्ये तयार होणाऱ्या इरिथ्रोपोएटिन याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळं तुमची ओव्हरऑल इम्युनिटी, तुमचे रेड ब्लड सेल्स, आपण बऱ्याच पेशंटला बघतो बघा, जेव्हा त्यांना डायलिसिस असतं, जेव्हा त्यांचं किडनी फेल असते, तर त्यांना सतत आयर्न वाढणारी किंवा हिमोग्लोबिनची इंजेक्शन्स द्यावी लागतात. त्यांचं कायम हिमोग्लोबिन कमी होत असतं. तर आपल्या संपूर्णपणे रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन, त्यानंतर आपलं कम्प्लीट ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंट, आपल्या शरीरातलं सोडियम, पोटॅशियम हे जे सगळे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचं मॅनेजमेंट, आपल्या शरीराची वॉटर बॅलन्स म्हणजे ज्याला म्हणतो फ्लुइड रिटेन्शन, हे पण किडनीकडे आहे. आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन, व्हिटॅमिन डीचं सस्टेन ठेवणं, व्हिटॅमिन डीचं जे कम्प्लीट मेटाबॉलिझम आहे ते सुद्धा किडनीवरती डिपेंडंट आहे. सो किडनी इज नॉट जस्ट अबाउट एक्सक्रिशन. सो किडनी इज ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ माय बॉडी. त्यामुळे जेव्हा माझी किडनी फेल होती त्यावेळेला मी अलाउ करतोय माझ्या शरीरातल्या या ऑर्गनला पण फेल होण्यासाठी. सिस्टीमला धक्का देत, नुसता धक्का नाही, त्या सिस्टीम शट ऑफच होऊ शकतात. आणि ऍक्च्युली किडनी हे काय आहे की किडनी शिल्ड आहे तुमच्या हृदयासाठी, तुमच्या लिव्हरसाठी, तुमच्या इतर ऑर्गनसाठी. म्हणजे काय होतं की ज्या वेळेला माझं ब्लड प्रेशर अति प्रमाणात वाढतं, माझी शुगर जास्त प्रमाणात वाढती, माझं कुठलंही फॅट मेटाबॉलिझम असेल, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम असेल, प्रोटीन असेल, हे जर का बिघडलं तर किडनी पहिल्यांदा ती स्वतःवर झेलती आणि ती पूर्ण प्रयत्न करते की माझ्याकडनं त्याला कंट्रोल करता येईल का. आणि जेव्हा किडनी हात टेकती त्यावेळेला ती हृदयापर्यंत किंवा इतर ऑर्गनपर्यंत जाते. सो जेवढं महत्त्व आपण काय म्हणतो की किडनी हा एक पद्धतीचा आपल्याकडे असलेला एक सिक्युरिटी गार्ड आहे, जो प्रोटेक्टर आहे, जसा एखाद्या फॅमिलीचा प्रोटेक्टर असतो त्याच्यावरती. आणि अनफॉर्च्युनेटली आपण तेवढं किडनीला महत्त्व देत नाही. आपण हार्टला महत्त्व देतो, ब्रेनला महत्त्व देतो, लिव्हरला महत्त्व देतो, बाकी बऱ्याच सगळ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो, पण किडनीची हेल्थ मेंटेन करायची असते हे आपल्याला माहीतच नाही. आणि म्हणजे तुला ऐकून धक्का बसेल की सगळ्यात मोठा इम्पॅक्ट किडनीवरती कुठल्या गोष्टीचा होतो माहिती आहे का. बाकी सगळ्यात आपल्याला माहिती आहे की रॉंग डाएट किंवा हे वगैरे, पण स्ट्रेस, सप्रेस्ड इमोशन्स हे किडनीला जास्त, म्हणजे जे जे पेशंट्स आम्ही बघतो डायबेटिक पेशंटची गोळ्या औषध हा तर एक भाग आहेच, पण ज्यांच्यामध्ये स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे त्यांच्या पण किडनी लवकर फेल होताना दिसून आलेले आहेत. सो इन्क्रीज कॉर्टिसॉल लेवल, सप्रेस्ड इमोशन्स हे आपण कुठेतरी किडनीला अफेक्ट करताना दिसून आलेले आहे त्याच्यामध्ये. सो खूप मोठा रोल आहे किडनीचा. हो तेच, म्हणजे पहिल्याच किडनीजला सुद्धा हार्ट प्रमाणे किंवा फुलाप्रमाणे जपलं पाहिजे. अगदी अगदी. डॉक्टर, डायबिटीज झाला की किडनी खराब का होते महत्वाचं, आणि हाय शुगर लेवल्स किती इम्पॅक्ट करतात ह्या प्रोसेस? डायबिटीज झाल्यामुळे किडनी खराब होत नाही. नाही होत का? डायबिटीज व्यवस्थित मॅनेज न केल्यामुळं किडनी खराब होते. डायबिटीज झाल्यानंतर माझ्या शरीरामध्ये शुगर जी एक्स्ट्रा वाढली आहे तर उलट किडनी आपल्याला पहिली मदत करत असती एक्स्ट्रा शुगर आपल्या युरिनच्या द्वारे बाहेर टाकण्यासाठी. कारण माझ्या रक्तामध्ये झाली एक्स्ट्रा शुगर म्हणून ती माझ्या एक्सक्रिशनमध्ये किंवा एक्सटर्नल फॅक्टरच्या द्वारे ती शरीर बाहेर टाकायचा प्रयत्न करते. तर किडनी पहिला स्वतः प्रयत्न करते, ज्याला आपण युरिनमध्ये शुगर येणं, ज्याला ग्लायकोजुरिया असं म्हणतात, ग्लुकोज इन युरिन, आणि ते लक्षण पहिल्यांदा दिसतं आपल्याला. पण जर का खूप जास्त प्रमाणात जेव्हा ग्लुकोज होतं तर ते ग्लुकोज जर का माझ्या किडनीच्या ट्युब्यूलमध्ये, म्हणजे किडनीच्या आपल्या नेफ्रॉन हा काय आहे, किडनीचे जे सेल्स आहेत, किडनीमध्ये जे ग्लोमेरुलर फिल्टर आहे, म्हणजे फिल्ट्रेशन करणाऱ्या ज्या जाळ्या असतात, छोटे एकदम मायक्रॉन्समध्ये, म्हणजे आपल्या डोळ्यांना पण नाही दिसणार एवढ्या छोटे नेफ्रॉन्स किडनीमध्ये असतात, त्याला ट्युब्यूल्स असं आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन होतं, म्हणजे जे चांगले घटक आहेत आपल्या रक्तातले, आपल्या शरीरातले, ते किडनी परत सर्क्युलेशनमध्ये टाकते, आणि जे वेस्टिजियस प्रोडक्ट आहेत त्याला नायट्रोजेनियस वेस्ट प्रोडक्ट म्हणतात, ते बाहेर टाकले जातात. दुसरी गोष्ट असते, कुठलीही गोष्ट जर का एका प्रमाणापेक्षा जास्त एक्सेस झाली, मग ती कार्बोहायड्रेट असेल तर ती ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये येते, फॅट असेल तर ती किटोनच्या फॉर्ममध्ये येते, आणि प्रोटीन असेल तर ती अमायनो ॲसिडच्या फॉर्ममध्ये येते. ते किडनीच्या द्वारे एक्सेस असतील तर. अदरवाईज किडनीचा प्रयत्न चाललेला असतो सगळ्या पद्धतीचे इलेक्ट्रोलाइट्स, ग्लुकोज, किटोन्स किंवा हे एका ठराविक प्रमाणात आपल्या शरीराला उपयोगाच्या गोष्टी आहेत. पण असं म्हणतात ना, एनिथिंग एक्सेस इज पॉयझन. सो किडनीला ते किडनी लवकर सेन्स करते आणि ते सेन्स करून ती बाहेर टाकते. पण आता काय होतं की म्हणजे हे कसं आहे, हा इम्बॅलन्स आहे, म्हणजे किडनी एक्सेस बाहेर टाकायला लागली आहे, पण जर का किडनीला फिल्ट्रेशन करण्याचा एक्सेस गोष्टींचा लोड जास्त आला त्याच्या एक्सक्रिशनच्या रेटपेक्षा, तर हे सगळे जे पार्टिकल आहेत, जे ग्लुकोज आहेत, किटोन्स आहेत किंवा आहेत, हे म्हणजे सिंपल मी एक्झाम्पल कसं देऊ शकतो, आपण घरामध्ये कधी चहा कॉफी गाळतो याच्यामध्ये, तर ते गाळणं जर का, म्हणजे माझ्याकडचं गाळणं जे असतं त्या गाळण्यामध्ये जेव्हा मी चहा किंवा कॉफी हे करतोय तेव्हा त्याच्यामध्ये ते पार्टिकल अडकून राहतात आणि मग खाली तुमचा प्युअर फॉर्ममध्ये यायला लागतो. सेम सिस्टीम तुमच्या टिब्यूल किंवा ह्याच्यामध्ये पण आहे. पण
आता मी ते गाळणं वापरतोय मी ते धुतलंच नाही, मी ते साफ नाही केलं आणि पुन्हा 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 वापरायला लागलो, तर एक स्टेज अशी येते की त्या गाळण्यातून तुमचा रेग्युलर चहा गाळला जात नाही, तो वर शिल्लक राहायला लागतो. हो अगदी. सो सेम गोष्ट किडनी पेशंटमध्ये व्हायला लागते. जर का एक्सेस झालं ग्लुकोज, फॅट किंवा तुमचं प्रोटीन आणि ते गाळणं मी साफ व्हायलाच वेळ नाही दिला, तर ग्लुकोजचे पार्टिकल ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतात, ते तिथं डिपॉझिट होतात. नाऊ दिस ग्लायकोजन इज नॉट फिल्टरेबल, ते फिल्टर नाही होणार. म्हणजे थोडक्यात काय झाले, ग्लुकोजचे पार्टिकल जेव्हा ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतात ते त्याचा साईज वाढला आणि त्या पार्टिकल जे फिल्टर करणार आहेत त्याचा साईज तेवढा हे होत नाही, मग ते काय झाले तिथं अडकून बसले. फॅटचे पार्टिकल किटोनमध्ये न कन्वर्ट होता, ग्लुकोपेप्टाइड्स किंवा फॅट डिपॉझिट्स, फॅटचे ड्रॉपलेट्स किटोनमध्ये कन्वर्ट न होता ते तिथंच अडकून बसले, एक्सेस झाले, तर ते स्टिकी ह्याच्यामध्ये होतात. आणि काय होतात की हे जे पोर्स आहेत जे नॉर्मली नायट्रोजस वेस्ट बाहेर टाकण्यासाठी उपयोगाचे आहेत, ते पोर्स सगळे चोक झाले. लक्षात येतं का मी काय सांगायचा प्रयत्न करायला लागलो? म्हणजे तुमचं गाळणं काय झालं की गाळणं पॅक होत गेलंय, त्याला तुम्ही साफ व्हायला वेळच देत नाही. नाऊ व्हॉट हॅपन्स आफ्टर, आणि ही प्रोसेस हळूहळू होत असते. म्हणजे तुम्ही पण चहाच्या गाळण्या एकदा नाही धुतलं तर चहा गाळला नाही जाणार, गाळला जाणार, पण इट विल टेक मोर टाईम. पुढच्या वेळेला अजूनही वेळ लागणार. एक वेळ अशी येणार की तुमचं ते पूर्ण पॅक होणार, तुम्ही ते काढू नाही शकणार. दॅट इज कन्सिडर्ड एंड स्टेज. सो बेसिक डॅमेज जेव्हा एकदम बेसिक सुरू होतो, तर ही प्रोसेस सुरू होण्यापासून ते किडनी डॅमेज होण्यापर्यंत, म्हणजे तुमचं गाळणं पूर्ण पॅक होण्यापर्यंत, इट टेक्स लॉट ऑफ टाईम. राईट. आणि ह्या दोन्हीही प्रोसेस एक्सेस शुगर ॲग्रिवेट करतात. नॉट ओन्ली एक्सेस शुगर, एक्सेस ब्लड प्रेशर, एक्सेस कोलेस्ट्रॉल किंवा एक्सेस ट्रायग्लिसराईड, म्हणजे सगळे मेटाबॉलिझम तुमचं, जेव्हा फॅट मेटाबॉलिझम बिघडणार, जेव्हा लिपिड प्रोफाईल तुमचा खूप जास्त वाढलेला असणार, जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर जास्त राहणार, जेव्हा तुमचा ग्लुकोज लेवल जास्त होणार, त्यावेळेला ह्याला ग्लायकोजेन, फॅट आणि ग्लुकोपेप्टाइड्स इज वन फॉर्म ऑफ फॅट अँड अमायनो ॲसिड्स. तर हा गणित आहे त्याचं, म्हणजे हे लॉजिक आहे त्याच्यामागे. ओके. हे भयानक आहे. भयानक म्हणजे खूपच भयानक आहे, खूपच भयानक. पण हे जेव्हा बदल होतात किडनीमध्ये, जसं तुम्ही सांगताय आता त्या प्रोसेसमध्ये, आणि हे हळूहळू होतात, इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस, पण झाल्यावर मात्र पूर्ण सिस्टीम कोलॅप्स व्हायला काही वेळ लागत नाही, जसं जेवढं मला समजलंय. तर मग हे बदल होताना तुम्हाला सिम्पटम्स काय दिसतात डॉक्टर? शरीर काय सिम्पटम्स देतं? हे पण तर अनफॉर्च्युनेट आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की पहिल्या टप्प्यात शरीर नाही दाखवत सिम्पटम काही. पहिल्या टप्प्यामध्ये खूपच अगदी बेसिक लेवलचे असतात आणि मोस्ट ऑफ द टाइम पेशंट इथंच फसतो असं मी म्हणेन. म्हणजे बऱ्याच वेळेला पेशंटला काय सांगितलं जातं की डायबेटिकमुळे किडनी डॅमेज होते आहे, तर तुम्ही तुमचं युरिन चेक करा किंवा तुमचं ब्लड चेक करा, आणि ब्लडमध्ये KFT जे स्टँडर्ड टेस्ट आहेत, किडनी फंक्शन टेस्ट सांगितल्या जातात, आणि यू डोंट बिलीव्ह 80% किडनीचे ट्युब्युल्स किंवा किडनीचे फिल्टरिंग युनिट डॅमेज होतोपर्यंत तुमचे सिम्पटम दिसतात, हे नाही दिसत, रिपोर्ट्स नाही खराब होत. मोस्ट ऑफ द पेशंट जे असतात ते 30-40% किडनीचे ट्युब्युल्स डॅमेज होतोपर्यंत कुठलेही सिम्पटम दाखवत नाहीत. त्यामुळं दोन्हीकडं हा प्रॉब्लेम आहे की बाबा पेशंटला जो मी डायग्नोस्टिक क्रायटेरिया दिलेला आहे की किडनी डॅमेज होण्याचा, तो पेशंटला समजावून सांगणं आणि हे करणं गरजेचं आहे. जेव्हा 20 ते 30% किडनीचा डॅमेज होतो, तर छोटे छोटे सिग्नल्स तुम्हाला किडनी किंवा शरीरावर दिसायला लागतात. सगळ्यात पहिलं जे क्लासिकल सिम्पटम दिसतं, पफिनेस अराउंड आईज, डोळ्यांच्या भोवती जाणवायला लागते. सो इफ यू आर लॉंग टर्म डायबेटिक, तुमच्या जर का शुगर लेवल कंट्रोल होत नाही आहेत किंवा तुम्ही शुगर कंट्रोल करण्यासाठी जर का गोळ्या औषधांचे डोस वाढवलेले आहेत, तर यू शुड एव्हरी टाइम लुक फॉर फेशियल स्वेलिंग, फेशियल इडिमा, आणि पर्टिक्युलर पफिनेस अराउंड आईज, जो पहिला येत नव्हता. माझी झोप पण व्यवस्थित आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे माझं, तरी पण माझ्या डोळ्यांच्या भोवती सकाळी उठल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त सूज दिसते आहे, डोळ्यांच्या भोवती पफिनेस दिसते. दॅट इज अ फर्स्ट साईन की माझी किडनी स्ट्रेसमध्ये चालली आहे. दुसरं, पायावरती इडिमा यायला लागतो, नंतर पाय तुमचे सुजायला लागतात. पाय पण सुजायला लागले तर समजायचं की किडनी आणि हार्ट दोन्हीनी पण आता असहकार पुकारायला सुरुवात केलेली आहे. नॉर्मल जेवण केल्यानंतर किंवा जेवण करायच्या अगोदर उगाचच नॉशिया येणं, नॉशिया, फटीक, चिडचिडेपणा वाढणं, अन्नावरचं मन उडणं किंवा जरा जरी खाल्लं तरी मळमळल्यासारखं वाटणं, हे पण लक्षण आहे. किंवा तोंडाला कडवटपणा राहणं, हे पण लक्षण आहे की मला हे अर्ली सायन्स आहेत, खूप अर्ली सायन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अलर्ट होणं गरजेचं आहे. काही काही पेशंट्समध्ये, म्हणून आम्ही मायक्रो अल्ब्युमिन्युरिया म्हणतात त्याला, पहिल्यांदा जेव्हा हे जे पेप्टाइड्स आहेत, तर हे जर का खूप जास्त ग्लुकोजचं हे काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, ग्लुकोजनी जर का माझ्या शरीरामध्ये वापरलं गेलं नाही आणि त्याचा कुठल्याही टिश्यू किंवा ऑर्गनशी संपर्क आला, तर ते त्याला डॅमेज करायला सुरुवात करतं. मी क्लासिकल एक्झाम्पल कायम देतो बघा, की हातामध्ये साखर घेतली, मूठ बंद केली आणि 24 तासांनी मूठ उघडली, तर ती साखर आपल्या पूर्ण स्किनला चिकटलेली असते, आणि इफ वी ट्राय टू रिमूव्ह इट, तर ती स्किनला तर बाहेर काढणारच, म्हणजे ते साखर निघणार, पण त्याच्यावर स्किनला पण ती डॅमेज करणार, आपली त्वचा पण निघणार. म्हणजे साखरेला
इन्फ्लमेटरी प्रॉपर्टी आहे, साखरेमुळे जखम होऊ शकते जर का साखरेचा सतत आपल्या ऑर्गनशी किंवा टिश्यू संपर्क आला. आता इथं काय व्हायला लागलंय की ते किडनीचे छोटे छोटे, आपल्या डोळ्यांना पण नाही दिसणार एवढ्या छोटे छोटे नेफ्रॉन्स आणि टिब्युल्स आहेत, तिथं ती साखर अडकून बसली आहे. त्या साखरेला जर पुढे पण जाता येत नाहीये, ती बॉडीमध्ये मागं पण ऍब्सॉर्ब केली जात नाही, एक्सेस आहे म्हणून. ती साखर ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये कुठं चिटकून राहिली, त्या नेफ्रॉनला. मग ती त्या नेफ्रॉनला डॅमेज करायला लागते आणि ते नेफ्रॉन लिटरली रडतात, म्हणजे की आम्हाला नको आहे हे. आणि मग ते नेफ्रॉन जेव्हा फुटतात, तुटतात, त्यावेळेला ते प्रोटीनच्या माध्यमातून तुमच्या युरिनच्या द्वारे बाहेर पडायला लागतात. ते जेव्हा आपल्या युरिनमध्ये दिसतं त्याला म्हणतात मायक्रो अल्ब्युमिन युरिया. तर हे एक अर्ली साईन आहे. आणि म्हणून बऱ्याचसारख्या बीपीच्या पेशंट्सना किंवा डायबिटिकच्या पेशंटना आम्ही सजेस्ट करतो, तुम्ही 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा ही मायक्रो अल्ब्युमिन युरियाची टेस्ट, त्याला प्रोटीन युरिया असं सोप्या भाषेत म्हणलं, की तुमच्या युरिनच्या द्वारे प्रोटीन यायला लागले. ह्याचा अर्थ काय आहे की तुमच्या किडनी टिश्यूजला डॅमेज व्हायला लागलेला आहे तुमच्या एक्सेस शुगरमुळं, एक्सेस ब्लड प्रेशरमुळं. सो बी अलर्ट. हे पहिलं साईन आहे. ह्याच्यावरती क्रिएटिनिन वाढणं, युरिया वाढणं, किडनीचा EGFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्टर हे खूप नंतर दिसतं. सो अर्ली साईन इज मायक्रो अल्ब्युमिन युरिया. आय होप मी सांगतोय ते तुम्हाला आणि पेशंटला समजतंय काय मी सांगायचा प्रयत्न करायला लागलोय. सो हा प्रॉपरली होणारा किडनी टिश्यूजला असलेला डॅमेज आहे. हा मेडिसिननी खूप नंतर होतो. सो मेडिसिन नाही लगेच डॅमेज करत. बरेच जण म्हणतात मेडिसिनमुळं, तुमच्या एक्सेस अनकंट्रोल शुगरमुळं हे झालेलं आहे. मेडिसिन काय करतात बरेच सारखे, ते मेडिसिन रक्तातनं साखर काढून किडनीवर दबाव टाकतात की बाबा तू बाहेर टाक, पण किडनी ऑलरेडी दमलेली आहे, किडनीचे ऑलरेडी नेफ्रॉन्स आहेत ते स्ट्रगल करतायत. आणि किडनीच्या दृष्टीनं ग्लुकोज तसं इम्पॉर्टंट आहे ना. सो शरीराकडनं प्रेशर आहे किंवा मी गोळ्यांच्याद्वारे प्रेशर काय टाकतोय किडनीला, तू बाहेर टाक, बाहेर टाक, आणि किडनी म्हणते मी तुला बाहेर नाही टाकू शकत आहे. ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये तिथं अडकलं आणि मग ते तुमच्या किडनी टिश्यूला डॅमेज करायला लागतं. सो मगाशी मी जे म्हटलं ना, प्रोटेक्शनचं काम किडनी करायला लागते, पण हे कुठंपर्यंत करू शकते. 70-80% किडनीचे टिश्यू किंवा ते डॅमेज होतं नेफ्रॉन्स, आणि ते डॅमेज झाली किडनी हातवर करते. मग म्हणते मला नाही आता हे सहन होत आहे, तलवार टाकणं असं म्हणत नाही, तुमचं गाळणं फाटलं. आता काय होणार, तुमचं पहिलं काय होतं की पहिलं स्टक झालं होतं, तुमचे ते पूर्ण त्याची जाळीच निघून गेली. आता बघा काय झालं, तुम्ही काही टाकलं तरी बाहेरच चाललेलं आहे. दॅट इज अ कम्प्लीट फेल्युअर, एंड स्टेज रिनल डिसीज. ओके डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यात येत होतं की हाय शुगर लेवल्स, ओके, त्यामुळे हाय मेडिसिन्स डोसेस, आणि हाय मेडिसिन्स डोसेस इम्पॅक्ट करतात तुमच्या किडनीवरती, किडनी किंवा ओव्हरऑल लिव्हरवरती. बरोबर, लिव्हरवरती सुद्धा परिणाम होतो. तर असे काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत का? जरा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. असे कुठले स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत का जे रिस्की आहेत? ह्या नाही, बरे, म्हणजे आपलं क्लासिकल जे मेटफॉर्मिन, तुम्हाला किडनीमध्ये क्रिएटिनिन वाढते म्हणलं की 80% आयुध गेली आमची. 80% मेडिसिन्स तुम्हाला नाही वापरता येत. 80% म्हणजे तुम्हाला 2-3च ऑप्शन्स राहतात. इन्शुलिन हा सगळ्यात सेफ सांगितला जातो की इन्शुलिन हे डायरेक्टली तुमच्या किडनीला एफेक्ट नाही करत, त्यामुळे मोस्ट ऑफ द अशा पेशंटला इन्शुलिनवरती शिफ्ट करायला लागतं. दुसरं काही ग्लिप्टिन्स आहेत, काही आपले ग्लिमिपिराइड वगैरे, हे थोड्याफार कॉन्सन्ट्रेशन्समध्ये आपण वापरू शकतो. त्यानंतर आता नवीन जे काही SGLT2 इनिबिटर्स म्हणून नवीन ड्रग्ज आलेले आहेत, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ सेफ फॉर द किडनीज. पण जे क्लासिकल जे ड्रग आहे जे डायबेटिक पेशंट्सला वापरलं जातं ते म्हणजे मेटफॉर्मिन. तर बरेच जण काय करतात, विचार काय करतात की मेटफॉर्मिनमुळं किंवा मेडिसिनमुळं माझी किडनी खराब झाली. तसं नाही आहे. तुझी किडनी खराब झाली त्यामुळे तुला मेडिसिन्स वापरता येत नाहीत, हे बऱ्याच जणांच्या समज. हे उलट आहे. तुला पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे, तुला मेडिसिनचा डोस वाढवावा का लागला, हा विचार कोण करत नाही. म्हणजे मला मेडिसिन घ्यायला लागलं आणि मेडिसिनमुळे माझी किडनी खराब झाली. बरोबर, पण पहिली गोष्ट मेडिसिन का घ्यावं लागलं. बट ठीक आहे, मेडिसिन घेतल्यानंतर पण तू जागा नाही झालास, तुला लाईफस्टाईल चेंजेस करायचा स्कोप होता. तू माझी शुगर कशामुळे वाढते, माझं चरबी कशामुळे वाढते ह्याच्यावर विचार न करता तू डायरेक्टली मेडिसिनला ब्लेम नाही करू शकत ना. एवढे पण आमचे मेडिसिन, मी पण ॲलोपॅथीचाच हे आहे, माझं पण मेडिसिन्स आणि ह्याच्यामध्ये. तर मेडिसिन्स हे तुम्हाला प्रोटेक्शनसाठी आणि सिम्टमॅटिक ह्याच्यासाठी दिलेलं ते तुम्हाला एक हेल्प आहे. पण तुम्ही काय केलं, यू आर ओनली रिलाइड ऑन दिस थिंग. तुम्ही रूट कॉजवर नाही काम केलेलं, तुम्ही मूळ कारणावरती काम नाही केलं, तुम्ही अंडरलाईंग जे आहे ते वाढत नेलं. बरोबर. सो शेवटी बिईंग अ डॉक्टर माझी पण हतबलता झाली ना. माझ्याकडे शुगर वाढत चालली आहे, मी तुम्हाला गोळ्या औषधं वाढवली, किंवा बिईंग अ डॉक्टर मी पेशंटला अवेअर नाही केलं. जसं की बाबा तुझ्या गोळ्यांचा डोस वाढला
तर तुझी किडनी पण एक दिवस तुझं हे करणार आहे. सो पहिल्यांदा जेव्हा लो डोसमध्ये मी जी मेडिसिन देत असतो ना, ॲक्च्युली आय एम ट्राईंग टू सपोर्ट किडनीज. बरोबर. त्यावेळेला पेशंटला जागरूक होणं किंवा पेशंटला जागरूक करणं गरजेचं आहे. बाबा रे, तू आत्ता लाईफस्टाईल चेंजेस नाही केलेस तर गोळ्यांचा डोस वाढवायला लागेल. गोळ्यांचा डोस का वाढवायला लागला? कारण शुगर वाढवायला लागली. शुगर वाढायला लागली. सो शुगर वाढायला लागली, ती मी जर का नाही कमी केली तर तू तर 2-3 दिवसातच तुला कॉम्प्लिकेशन दिसायला लागतील. सो मी काय केलं, गोळी घेऊन मी तुझी समस्या पुढे ढकलली आणि थोडा तुला वेळ दिलाय. कशासाठी वेळ दिलाय? तुझी लाईफस्टाईल चेंजेस करण्यासाठी. म्हणजे आता तरी सुधारणा कर, आता तरी सुधारणा कर. हा, जागे व्हा. बरेच लोक डायलिसिस सांगितल्यानंतर जागे होतात, तोपर्यंत तुम्ही वेळ निघून गेलेली असते. अगदी बरोबर. आपण एका एपिसोडमध्ये हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे डेडली कॉम्बिनेशन आहे हे पाहिलंय डॉक्टर. पण जेव्हा एखाद्याला डायबिटीज पण आहे, हायपर टेन्शन पण आहे, तर हे किडनीवर किती वाईट परिणाम करतं? डायबिटीस आणि हायपरटेन्शन दोन्ही कॉम्बिनेशन असेल तर मग ते काय म्हणू शकतो आपण, इट्स व्होल्कॅनो. मग ते तुम्ही डबल झालं. मी त्याच्यात पण बोललो होतो आय थिंक की इफ यू अनकंट्रोल डायबिटीज जर का तुम्हाला 2x रिस्क असेल, त्यात जर का तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं, त्यात जर का तुम्हाला हायपरटेन्शन असेल, तर ही रिस्क तुम्हाला किडनी फेल्युअरची 4x होती. तुम्ही जर का त्याच्यात निकोटीन आणि अल्कोहोल घेऊन तुमचं फॅटी लिव्हर करत असाल तर ही 10x झाली. बरोबर. म्हणजे जेवढ्या तुमच्या कोमॉर्बिडिटी ऍड करताय तेवढ्या पटीमध्ये ती तुमची रिस्क 2x, 4x, 16x, 64x. सो किडनी तेवढ्या लवकर तुमची डॅमेज होत जाणार ह्याच्यातल्या. सो डायबिटीस आणि हायपरटेन्शन 4x रिस्क तुमची 4 पटीने वाढली. मल्टिपल टाइम्स. ओके डॉक्टर, किडनी डॅमेज झाली, ओके, तर ही परत बरी होऊ शकते का? डॅमेज म्हणजे तुम्ही कशा डॅमेज म्हणजे आपली डेफिनेशन काय असते? डॅमेज झाली म्हणजे शट ऑफ झाली, राईट? तर एका दिवसात किडनी शट ऑफ होत नाही. जसं डायबिटीसचं नॅचरल प्रोग्रेशन आहे, तसं जर का अनकंट्रोल शुगर खूप दिवसासाठी राहिल्या किंवा खूप जास्त फ्लक्च्युएशन असेल माझ्या शुगर लेवलमध्ये किंवा बीपीमध्ये, तर किडनी गेट्स फर्स्ट ऑफ ऑल कन्फ्यूज. म्हणजे काय की एका पॉईंटला माझी शुगर राहते 400, दुसऱ्या दिवशी राहते 100, तिसऱ्या दिवशी होते 350, चौथ्या दिवशी होते 84. असे जर का अप अँड डाऊन असतील माझ्या शुगरमध्ये किंवा बीपीमध्ये, तर ते सगळ्यात जास्त किडनी टिश्यूला किंवा किडनीला डॅमेज करतं असं दिसून आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कन्सिस्टंटली शुगर 500 ठेवा. सांगायचा उद्देश आहे की सतत खूप दिवसासाठी जर का माझ्या शरीरामध्ये शुगर किंवा बीपी हायर साईडला राहिलं तर माझा किडनीचा डॅमेज लवकर व्हायला लागतो. तर त्याला पण काही स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये की एका दिवसात किडनीचं हे होत नाही. पहिले तुमचे छोटे 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 ग्लोमेरुलाई किंवा छोटे छोटे नेफ्रॉन्स तुमचे डॅमेज व्हायला लागतात. दॅट इज अ अर्ली स्टेज, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्युरिया किंवा अल्बिन्युरिया असं म्हणलं जातं. दॅट इज अ अर्ली स्टेज. त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे क्लिनिकल साईन्स आणि सिम्पटम दिसायला लागतात. हातापायावरती सूज येणं, डोळ्यांच्या खाली सूज येणं, थकवा जाणवणं, इरिटेबिलिटी वाटणं, दम लागणं वगैरे. त्याच्याकडे पण मी नाही लक्ष दिलं तर मग तुम्हाला ॲक्यूट ग्लोमेरुलर नेफ्रोपॅथी व्हायला लागते. म्हणजे तुमचे ग्लोमेरुलाई जास्त पद्धतीनं डॅमेज व्हायला लागतात. प्रोटीन्युरियाच्या पलीकडे जाऊन नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतात. म्हणजे काय झालं, माझा किडनीचं जे जाळं आहे ते भरायला सुरुवात झाली. आता ग्लायकोजन पण अडकलं, फॅट पण अडकलं, आता किटोन पण जात नाही, हे पण जात नाही आहे. मग नायट्रोजस वेस्ट प्रोडक्ट तुमच्या ब्लडमध्ये येतात. 2 नायट्रोजस वेस्ट प्रोडक्ट असतात, क्रिएटिनिन आणि युरिया. सो हळूहळू तुमचं युरिया वाढायला लागतं, क्रिएटिनिन वाढायला लागतं. नॉर्मल जी ऑप्टिमल रेंज सांगितली जाते ती 0.7 to 1.2 ह्याची, आणि क्रिएटिनिन शुड बी लेस दॅन 40. हे तुमच्या ब्लडमध्ये आयडियली तेवढं ॲक्सेप्टेबल आहे. ह्याच्या लेवल जेव्हा वाढायला लागतात, 40च्या वर जेव्हा युरियाच्या लेवल जायला लागतात आणि क्रिएटिनिन जेव्हा 1.2 to 2 ह्याच्या जातं, तर ते अर्ली तुमचा किडनी डॅमेज सुरू झाला. अर्ली लेवलचा हे सुरू झाला, कारण हे क्रिएटिनिन आणि युरिया शरीरातनं बाहेर जाणं गरजेचं आहे. ते तुमच्या रक्तात वाढलं, बरोबर. म्हणजे नाऊ यू आर इन अर्ली स्टेज, अलर्ट आला तुम्हाला या लेवलला. म्हणजे तुमचा पहिला अल्ब्युमिन युरिया आहे, प्रोटीन युरिया, त्या लेवलला जर का असेल तर तो रिव्हर्स करता येतो. क्रिएटिनिन वाढतंय, युरिया लेवल वाढते, त्या लेवलपर्यंत पण रिव्हर्स करता येतो. नंतर जर का हीच क्रिएटिनिनची लेवल 5 पर्यंत गेली किंवा युरियाच्या लेवल 100 आणि 100च्या पार गेल्या, तर तुम्हाला ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये तुम्ही जाता. ARF, ॲक्यूट रिनल फेल्युअर. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिकल सिम्पटम्स दिसायला लागतात, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही नेफ्रॉटिक सिंड्रोम असं म्हणतो. नेफ्रॉटिक सिंड्रोममध्येच नाव आहे त्याचं. नेफ्रॉटिक म्हणजे काय, नेफ्रॉन फेल्युअर. किडनीचं जाळं खराब व्हायला लागलं, किडनीचं जाळं फाटायला सुरुवात झाली,
मग तुम्हाला प्रचंड अंगावरती सूज दिसणार, नॉशिया दिसणार, व्हॉमिटिंग दिसणार, BP एकदम हेवायर व्हायला लागणार, कारण तुमच्या सगळ्या यंत्रणा आयर्न हिमोग्लोबिन पटापटापटा कमी व्हायला लागणार, बॉडीमध्ये सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स व्हायला लागणार, सतत तुम्ही आजारी पडायला लागणार, इम्युनिटी कमी होणार, सतत डॉक्टरांच्याकडे जाण्याचं प्रमाण वाढणार, नेफ्रॉटिक सिंड्रोम, अर्ध जाळं फाटलं. बरं. आणि तरी पण मी नाही, ही स्टेज डिफिकल्ट असते. या स्टेजमध्ये खूप मेहनत करावी लागते, खूप मशक्कत करावी लागते, खूप प्रयत्न करावे लागतात, आणि मग आपण ह्याला हे पण रिव्हर्स करू शकतो, पार्शली रिव्हर्स करू शकतो. जो ऑलरेडी डॅमेज झालाय तो आपण नाही रिव्हर्स करू शकत, पण फर्दर डॅमेज आपण थांबवू शकतो. सो टिल अॅक्यूट रिनल फेल्युअर. आणि या पॉईंटला तुम्हाला एका बाजूला तुमचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पण कमी होतो, ज्याला EGFR म्हणतात. क्लासिकली हा जो EGFR आहे तो 90% पेक्षा जास्त पाहिजे असे म्हणतात. सो जर का माझा EGFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट हा 60च्या खाली आला तर तुमच्या म्हणजे साधारण त्याला प्रमाण दिलेलं आहे की 60 to 90 मध्ये असेल तर माइल्ड किडनी फेल्युअर आहे तुमचं. बरं. माइल्ड रिनल फेल्युअर. जर का तो 30 ते 60च्या दरम्यान असेल तर मॉडरेट रिनल फेल्युअर. आणि जर का ते ह्याच्या खाली आलं, 30च्या खाली जर का तुमचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आला, म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे माझ्या किडनी टिश्यू फिल्टर करण्याची कॅपॅसिटी, ही जेवढी खाली खाली येते तेवढं तुम्ही ॲक्यूट रिनल फेल्युअरकडे जाता. म्हणजे पहिलं 30% जाळी फाटली, नंतर 60% फाटली, आणि नंतर 80 ते 90%. जेव्हा EGFR 30%च्या खाली आला, 20%च्या खाली आला, दॅट मीन्स तुमची 80% जाळी नेफ्रॉन्स निकामी झालेले आहेत. म्हणजे त्यात आता काही जरी टाकलं ते खाली पडूनच जाणार, काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या खराब गोष्टी पण शरीरात तशाच राहणार आणि चांगल्या गोष्टी शरीरातून निघून जायला सुरू होणार. दॅट इज अ स्टेज ऑफ ॲक्यूट रिनल फेल्युअर. ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये एकदा पेशंट गेला की तिथनं बाहेर काढणं फार अवघड होतं. मोस्ट ऑफ द 90% हे पेशंट एंड स्टेज रिनल डिसऑर्डरकडे जातात, जर का त्याच्यावरती आपण त्यावेळेला काम नाही केलं. आणि एंड स्टेज रिनल डिसऑर्डर लीड्स टू डायलिसिस. मग त्यानंतर मग तो पुढचा टप्पा असतो की जिथं आपल्याला एक्सटर्नल मशीनची हेल्प घ्यावी लागते. डायलिसिस इज अ एक्सटर्नल किडनी. ओके. मी आता म्हणजे तिथेच येत होते की किडनी फेल झाल्यावर डायलिसिस हा एकमेव उपाय आहे का? आणि किती पेशंट नाही, तुम्ही सांगा ना. म्हणजे माझं सिंपल म्हणणं आहे की बिईंग अ पेशंट, किंवा मी तुम्हाला जरी विचारलं तुमचं गाळणं तुटलंच, काय करणार तुम्ही? त्याला कसा पॅच लावणार आणि कुठून कुठून पॅच लावणार? बेस्ट वे काय असतं, जर का तुम्हाला परत चहा आणि कॉफी गाळून घ्यायची असेल तर काय करायला लागेल? तुम्हाला गाळणं चेंज करायला लागणार, दुसरं गाळणं पाहिजे. म्हणजे नाही, दुसरं गाळणं मी ट्रान्सप्लांट नाही, दुसरं गाळणं मी डायलिसिस. ओके. कारण ते डायलिसिसमध्ये आपण एक्सटर्नल रिसोर्स वापरला की बाबा एक एक्सटर्नल किडनी उभी केली मी तुमच्यासाठी. आणि दॅट्स वाय यू हॅव टू. आता डिपेंड्स की तुम्ही तुमच्या शरीरात कचरा किती आहे, तुमच्या शरीरात किती आहे, त्या पद्धतीने त्याची फ्रिक्वेन्सी ठरते. कुणाला आठवड्यातनं एकदा तर मिनिमम लागतंच. आणि तुमच्या लेवल ऑफ क्रिएटिनिन किती आहेत, लेवल ऑफ युरिया किती आहेत त्याच्यावरती. आणि मोस्ट ऑफ द टाइम वाढत जातं. म्हणजे मी असे पेशंट बघितलेले आहेत की दिवसातनं 2 वेळेला पण किंवा अल्टरनेट डे किंवा दररोज डायलिसिस करायला लागतं. जेवढा तुमचा डॅमेज जास्त तेवढं डायलिसिसचं प्रमाण जास्त. कारण तुम्ही जोपर्यंत अन्न घेताय, जोपर्यंत तुम्ही पाणी घेताय, तोपर्यंत शरीरात ते पचणार, त्याचं टॉक्सिन तयार होणार. And it's not about only physical damage, doctor. It's about mental damage, financial damage. तो तर आपण अवर्णनीय आहे. म्हणजे तो पेशंट तर सफर होतोच, पण त्या फॅमिलीसाठी पण ती पूर्ण सफरिंगची जर्नी असती. फॅमिलीसाठी पण ती काही फार सुखावह जर्नी नाही आहे. आणि हे कसं आहे, म्हणजे हे फक्त म्हणजे तुम्हाला जर का चुकून डायलिसिस लागलंय तर म्हणजे ऐकून धक्का बसेल तुला की 90% लोक डायलिसिस सुरू झाल्यानंतर 5 वर्ष मॅक्सिमम 90% नाही 90% लोक 5 वर्षापेक्षा जास्त नाही जगू शकत. ओनली 10% म्हणजे ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, मे बी असं मी म्हणेन, किंवा ज्यांच्याकडे सपोर्ट सिस्टीम मोठी आहे आणि भरपूर ते सिक्युअर वातावरणात किंवा प्रॉपर ह्याच्यात राहू शकतात. ओनली 10% कॅन गो अबव 5 इयर्स. सो डायलिसिस लागलं म्हणजे सॉरी टू से तुमची लाकडं स्मशानात जाईल किंवा लाकडं गोळा करायला सुरू करायसारखं आहे ऍक्च्युली. म्हणजे हे कसं आहे, आणि पैसे देऊन लाकडं गोळा करणं आहे. म्हणजे पैसे पण आपण द्यायचे, आउटकम काहीच नाही, होपलेस सिनारिओ. यावेळेला एकच होप तुम्हाला दाखवली जाते आणि सांगितली जाते ट्रान्सप्लांटची. पण त्याला पण काय प्रॉब्लेम आहे की आजकाल मी बघतोय ओव्हरऑल की ट्रान्सप्लांटसाठी पेशंट रेडी आहे, पेशंटला किडनी देणारे पण रेडी आहेत, पण त्यांच्या महत्वाचा क्रायटेरिया असतो सर्जिकली ते फिट राहत नाहीत. सर्जरी करायला साठी मी फिट पाहिजे ना, रिसिव्हर आणि डोनर. नाही डोनर तर आहे, डोनर मिळेल, किडनी पण मिळते, पण त्यांचा फिटनेस त्यांनी मेंटेन नसतो केलेला. इथं रोल येतो तुमच्या बिईंग अ डायबिटिक तुम्ही फिट करायचं आहे. सो मी मान्य करतोय किंवा ठीक आहे, मला अनफॉर्च्युनेट आहे माझी किडनी फेल झाली, पण त्याच्या अगोदर माझ्या हेल्थची मी थोडीफार तरी काळजी घेऊ शकत होतो. मी एवढा अनफिट झालो की मला किडनी मिळणार होती, पण माझे रिपोर्ट्स कधी माझी शुगर नॉर्मलच आली नाही, माझं BP नॉर्मलच आलं नाही, माझं हिमोग्लोबिन माझं नॉर्मलच येऊ शकले नाही, माझी गट हेल्थ एवढी खराब झाली होती, मी सर्जरीसाठी फिटच नाही झालो.
तर अशा लोकांना सर्जिकली अनफिट राहतात आणि ते त्याच्यातच त्यांची डेथ होती. आणि त्यातनं पण जे जोर जबरदस्ती करून किडनी ट्रान्सप्लांट करतात, ते किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर ट्रान्सप्लांटमुळे जी रिॲक्शन्स येतात किंवा जी त्यांना होती त्याच्यात ते सर्वाईव्ह नाही होऊ शकत. सो तिथंही फिटनेसचा खूप मोठा रोल आहे. एक नॉर्मल व्यक्ती आहे, ज्याला डायबिटीस नाही आहे, ज्याला ब्लड प्रेशर नाही आहे, त्याची किडनी ट्रान्सप्लांट करणं आणि एका डायबिटिक व्यक्तीला जो ऑलरेडी बेजार झालेला आहे, ऑलरेडी खंगला आहे, त्याची हे करणं हा जोक नाही आहे. त्यामुळं हे एवढं सोपं जर्नी नाही आहे अगदी की बाबा माझ्याकडं पैसा भरपूर आहे, माझ्याकडं सगळं हे आहे, साम्राज्य आहे. तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की बाबा मला किडनी मिळेलच आणि मिळाली तर ती मला चालेलच. ह्याच्यावरती पैशाने सगळं विकत घेता येतं, हेल्थ नाही विकत घेतायत, हेल्थ नाही विकत घेतायत, हेल्थ नाहीच हे त्यामुळे खूप जास्त डेंजरस आहे. आणि किती म्हणजे आपल्या भारताचं जर का सांगितलं तर कितीतरी डायबिटिक सुप्रसिद्ध व्यक्ती किडनी फेल्युअरमुळं, सुषमा स्वराजसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण ह्याच्यामुळे गमावलेलं आहे. जेटली, आपल्याला अरुण जेटली, कितीतरी एक्झाम्पल. म्हणजे अशी लोक आहेत की यांच्याकडे काय कमी आहे ना, सगळं आहे त्यांच्याकडे, पॉवर आहे, पैसा आहे, हे आहे, पण दे कॅनॉट सर्वाईव्ह बिकॉज ऑफ नेफ्रॉटिक सिंड्रोम किंवा जे बिकॉज ऑफ नेफ्रोपॅथी. सो हा सगळ्यांसाठी हा एक फार मोठा, बऱ्याच जणांना वाटेल की डॉक्टर जर रूड बोलतात किंवा आज डॉक्टर भाग्येश कुलकर्णी असं का झालंय, पण बी अलर्ट, टेक केअर ऑफ युअर किडनीज. किडनी हा फार, आणि म्हणजे हे कसं आहे की ते म्हणजे एक्सप्लॉयटेटिव्ह मरण आहे ते, म्हणजे पेनफुल आणि पिटी फिलिंग येतं मग की आपल्याला हतबल आहे ना, हतबलता मी काहीच नाही करू शकत. आणि कित्येक पेशंट म्हणजे म्हणतो की आम्हाला हे नको, म्हणजे कित्येक पेशंटनी ना डायलिसिस नाकारून प्राण सोडलेलं आहे. ते म्हणले की आम्हाला त्या वेदनांपेक्षा आम्हाला मरण पत्करलं. तर सगळ्यात वाईट म्हणजे डायलिसिस आणि त्याच्या पुढची स्टेज. तरी आता खूप गोष्टी झालेल्या आहेत, खूप साऱ्या जण चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहेत, पण माझं म्हणणं आहे की सिंपती आणि पिटीमुळं तुमच्या वेदना कमी होऊ शकतात, त्या वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते. तुम्ही जी गोष्ट अटळ आहे ती टाळू नाही शकत ह्याच्यात. त्यामुळे मी कधीच नाही म्हणणार की बाबा तुम्ही यू शुड वेट टिल डायलिसिस. सो डायलिसिस वाईट नाही आहे, डायलिसिस पर्यंत जायला लागणं हे वाईट आहे. आणि त्याच्या जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये आपण ते कॉच करू आणि त्याच्यावरती योग्य मार्गाने जाऊ, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. बऱ्याच वेळेला काय पेशंटमध्ये मी काय बघतो की परत पेशंट काय करतात की हे ॲक्सेप्ट करण्याच्या ऐवजी मला जो इन्शुलिन देत नाही आहे तो महान, मला देत नाही, आणि मग ते कुठंतरी क्वॅकरीच्या मार्गी लागतात. मग कुठंतरी मी हे सप्लिमेंट घेऊन बघतो, ती पावडर घेऊन बघतो, तो काढा घेऊन बघतो. त्याच्यामागचं सायन्स, त्याच्यामागचं लॉजिक काय ते समजून घ्या. आणि मग अशा पद्धती भूलतापा देणारे भरपूर लोक आहेत ना, मी तुमचं क्रिएटिनिन कमी करतो, मी तुमचं हे कमी करतो, 3 महिन्यात मी डायलिसिस बंद केलं वगैरे वगैरे ह्याच्यातलं. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कुठल्याही पिलमुळं तुमचा झालेला किडनीचा डॅमेज भरून नाही निघणार आहे. तो बेटर शुगर कंट्रोलमुळं, बेटर लाईफस्टाईलमुळं, शरीराला परत मेटाबॉलिझम चांगलं केल्यामुळं ते व्यवस्थित होणार आहे. सो किडनी माझी डिटोरेट व्हायला लागली आहे हे लक्षण आहे माझ्या तीव्र स्वरूपाच्या मेटाबॉलिक डिसरप्शनचं. माझा चयापचय तीव्र स्वरूपात बिघडलाय. बरोबर. सो तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा चयापचय नॉर्मल आणताय, जेवढं तुम्ही हेल्दी फूड खाण्यामध्ये वापरताय, जेवढं तुम्ही तुमची स्लीप सायकल चांगलं करताय, जेवढं तुम्ही तुमचा स्ट्रेसचा चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये आणताय, जेवढं तुम्ही व्हीगन गोष्टी खाण्यामध्ये वापरताय, जेवढा कमीत कमी त्रास तुम्ही किडनीला देताय, आणि जेवढं तुमचे बाकीचे ऑर्गन्स आहेत, ठीक आहे माझी किडनी वीक आहे पण बाकी तुमच्या एक्सक्रीशन ऑर्गन्स आहेत, टॉयलेटच्या वाटे पण घाण बाहेर जाती, घामाच्या द्वारे शरीरातनं बाहेर जाती, लाळेच्या वळे थुंक्याच्या द्वारे बाहेर जाती, हे सगळे मार्ग तुम्ही ओपन करा ना. इथं डिटॉक्सचा खूप मोठा रोल येतो. बरोबर. तो बिईंग अ डॉक्टर पेशंटला सांगणं गरजेचं आहे, त्याच्याबाबत अवेअरनेस देणं गरजेचं आहे. अशा गोष्टी पोटात टाका ज्या इझिली डायजेस्टेबल आहेत, अशा गोष्टी पोटात टाका ज्या किडनीवरती प्रेशर नाही टाकणार आहेत. एवढ्याच गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतो ना मित आहार, मित व्यवहार आणि मित आचार, हे किडनी पेशंट्सना त्यावेळेला शिकवणं गरजेचं आहे. कमीत कमी त्याला स्ट्रेसफुल, जास्तीत जास्त फ्रेश वातावरणात मेंटली पण आणि फिजिकली पण हे ठेवलं तर त्या पेशंटची रिकव्हरी होताना आम्ही बघितलेलं आहे की बाबा अगदी 7.8 6.7 क्रिएटिनिन असलेल्या लोकांना आम्ही म्हणजे त्यातनं बाहेर पडताना आणि त्यांच्या डायलिसिसपासून हे करताना बघितलेलं आहे. याच्यावर व्हेरी नाईस. तुम्ही हे प्रिव्हेन्शनचे जे आता गोष्टी सांगितल्या, नेफ्रॉटिक कुठल्याही डायबेटिक कॉम्प्लिकेशनला आणि डायबेटिक नेफ्रोपॅथीला अर्ली डिटेक्शन, अर्ली चेंजेस आणि अर्ली प्रिव्हेन्शन हे गरजेचं आहे. सो फक्त मेडिसिनला ब्लेम करू नाही. बरोबर. अर्ली डिटेक्शनसाठी कुठला टेस्ट सुचवाल डॉक्टर? अर्ली डिटेक्शनला मायक्रो अल्ब्युमिनुरिया हे करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात प्रोटीन्युरिया होत नाही आहे ना, ग्लायकोजुरिया बऱ्याच वेळा टेस्ट केला जातो. मायक्रो अल्ब्युमिनुरिया पेशंटला सांगितला जातो, पेशंट करतो, पण त्याच्या मागे करण्यामागची भूमिका काय आहे मी ज्या पद्धतीने आता सांगितलं त्याला पेशंटला त्याचं महत्त्व समजावून सांगणं गरजेचं आहे. पेशंट एवढंच फक्त बोलतो नाही माझ्या शरीरात प्रोटीन आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय आणि त्याच्यासाठी गोळी दिली. इट्स नॉट अबाउट दॅट ओनली, किंवा मला नायट्रोजनियस किंवा जास्त प्रोटीनवाले पदार्थ खायचे नाही आहेत म्हणजे तो
त्या मायक्रो अल्ब्युमिन्युरियाला किडनी स्टोनसारखं बघतो. माझ्या इथं जसं आहे ना, आणि किडनी स्टोन मला 4 पथ्य सांगितले तेवढं मी करतोय, त्याच्या मागचं गांभीर्य, त्याच्या मागचं सिरियसनेस हा डॉक्टरांनी पहिला सांगितला पाहिजे. मग तुम्ही बाकीच्या ह्याच्यावरती यू शुड लुक फॉर सायन्स. पहिली गोष्ट की तुमच्या शरीरावर काही दिसत नाहीये ना, आणि यू शुड टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ अँड टेक ॲज मिनिमल ॲज हे तुमचे मेडिसिन्स कुठलेही, मग ते आयुर्वेदिक असू देत, ॲलोपॅथी असू देत, होमिओपॅथी, कुठलेच मेडिसिन्स ह्याला किडनी सेफ असा कुठला मेडिसिन नाही आहे खरं बघायला गेलं तर. कारण कुठलंही मेडिसिनचं एक्सक्रिशन जे आहे ते तुमच्या किडनीच्या द्वारे होणार आहे. सो मेडिसिन ते डॅमेज करत नाहीये, मेडिसिनचा वाढलेला डोस. आणि मेडिसिनचा डोस वाढलाय कशामुळे? बिकॉज ऑफ माय अनकंट्रोल्ड शुगर, बीपी ऑर वॉट एव्हर, हाय प्रोटीन वॉट एव्हर जे आपण एक्सेसमध्ये घेतलेलं. सो तुम्ही तो कंट्रोल तिथं आणा. कुठल्याच डॉक्टरांना, कुठल्याच ह्याला माझ्या पेशंटने जास्त गोळ्या घ्याव्यात, कुठल्या डॉक्टरला असं वाटणार आहे की माझ्या पेशंटची किडनी फेल व्हावी माझ्या औषधांमुळे, कुठल्या डॉक्टरला असं वाटणार आहे की माझ्या पेशंटचं हार्ट फेल व्हावं. सो पहिली गोष्ट मी ह्याच्यामध्ये सांगू इच्छितोय की मेडिसिनचा रोल खूप 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 नंतरचा आहे. तो मेडिसिनचा डोस वाढतोय का आणि तो मला कमीत कमी कसं ठेवता येईल, हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का नाही आहे, त्याच्यावर आपण फोकस करूया. 100%. उगाच आपण डॉक्टरांना ब्लेम करायचं, हे करायचं, आय डोंट थिंक की मला त्याला हे करायचं आहे. तर डॉक्टरांनी पण ह्याच्यावर अवेअरनेस पेशंटला दिला पाहिजे. पेशंटने थोडंसं ह्याच्या मागची काय भूमिका आहे, म्हणजे अगेन आय विल कम टू नॉलेज. नॉलेज घ्या काय आहे ह्याच्या मागं. तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढं तुम्हाला ते समजेल आणि तुम्ही अलर्ट होता. अलर्ट आला, अवेअरनेस आला की तिथनं चेंज सुरू होतो ह्याच्यावरती. तुम्ही वाटच कशाला बघताय ना. म्हणजे तुम्हाला जर का पहिलं कळते की मायक्रो अल्ब्युमिन माझ्या अंगावर सूज चढायला लागली आणि माझे डोस वाढायला लागले, त्याच वेळेला अँटीने उभे राहिले पाहिजेत. अभि तो आता सावध व्हायचं आहे. एंड स्टेज शोधला की हाऊ ऑटोमॅटिकली मिळतो. मग माझं असंच का झालं, मग तसंच का झालं. मग माणसाला काय असतं की माणसाला किडनी फेल झाल्याचं दुःख नाही आहे, त्याला ब्लेम करायला कोण नाही सापडलं त्याचं दुःख आहे असं वाटतं मला कधी कधी. मग ते म्हणतं नाही मला गोळ्या डॉक्टरांनी जास्त दिल्या, मला असं केलं, मी स्वतः लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायला कमी पडलो, हे नाही कोण ॲक्सेप्ट करत. बरोबर. थँक्यू सो मच. आय ओपनर एपिसोड होता आजचा हा. नाही खरंच होप नाही, अगदी बरोबर सांगितलंय. सो आजच्या ह्या एपिसोडमधला टेक अवे मी हा घेऊन जाते की तुमचं शरीर जे अर्ली सिम्पटम्स, अर्ली सायन्स देत असतं, सांगत असतं, ते ओळखा. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. ज्या ज्या टेस्ट डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत वेळोवेळी त्या टेस्ट करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगली लाईफस्टाईल अडॉप्ट करा. आणि इतरांना ब्लेम करण्यामध्ये काहीही नाही आहे, उपयोग नाही आहे त्याचा. स्वतःमध्ये आधी बदल करायला लागा. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, पुढे येणारे जे परिणाम आपल्या स्वतःलाच भोगावे लागणार आहेत, ते आपण सहजपणे टाळू शकतो. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि आपलं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण ह्या चॅनलचा हेतू खूप शुद्ध आहे, अवेअरनेस क्रिएट करणं, आनंद पसरवणं. खूप खूप धन्यवाद.